सोनाक्षी सिन्हाचा वजन कमी करण्याचा प्रवास तिने कसे साध्य केले आपला ध्येय. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक प्रेरणादायक प्रवास पाहणार आहोत जो तुम्हाला वजन कमी करण्याच्या प्रवासात प्रोत्साहित करेल. आपली आवडती अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, ज्यांनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने आपल्या शरीराचा आणि आरोग्याचा कायापालट केला, तिने वजन कमी करण्याच्या प्रवासात कोणते उपाय वापरले आणि ते तुम्हाला कसे फायदेचे ठरू शकतात. चला पाहूया तिची यशस्वी कहाणी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या 3 फिटनेस या मराठी ओपी चॅनलवरती. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सोनाक्षी सिन्हाचा प्रारंभिक प्रवास. सोनाक्षी सिन्हा आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री. तिच्या करिअरच्या सुरुवातीला वजनामुळे ट्रोलिंग आणि नकारात्मक टिप्पण्या सहन करत होती. तिचे वजन जवळजवळ 94 किलो होते. मात्र तिने या सगळ्याला एक चांगली दिशा दिली आणि ठरवले की ती आपली शरीर फिटनेसच्या शिखरावरती नेईल. वजन कमी करण्याच्या प्रवासाची प्रेरणा. सोनाक्षीने जाणीवपूर्वक ठरवले की वजन कमी करणे ही केवळ बाह्य सौंदर्यतेसाठी नाही, तर त्यासाठी आरोग्याचाही विचार करावा. तिला अधिक ऊर्जा हवी होती, अधिक आत्मविश्वास आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली हा तिचा स्वतःचा निर्णय होता, कोणत्याही बाह्य दडपणामुळे नव्हे. आता बघूया की तिने केलेल्या आहारातील बदल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोनाक्षीने तिच्या आहारात मोठे बदल केले. तिने फॅट डाएट पासून दूर राहून संतुलित आणि पौष्टिक आहाराचा अवलंब केला. नाश्त्यामध्ये ताज्या फळे, ओट्स आणि प्रथिनयुक्त शेक्स, तर दुपारचे जेवण सलाड्स, कमी चरबीयुक्त प्रथिने आणि भाज्या. संध्याकाळी स्नॅक्समध्ये बदाम, शेंगदाणे किंवा फ्रूट सलाड्स. रात्रीचं जेवण सोपी आणि हलकी भाज्या आणि सूप्स. बघूया की सोनाक्षीचं वर्कआउट रुटीन कशा प्रकारचं होतं. सोनाक्षीने जिम मध्ये एकाग्रतेने मेहनत घेतली आणि तिचे वर्कआउट रुटीन कठोर होते. तर कार्डिओ वर्कआउट मध्ये ती रनिंग, झुंबा आणि सायकलिंग तिने हृदयाच्या आरोग्यासाठी महत्वाचे मानले. त्यानंतर वजन प्रशिक्षण म्हणजेच वेट ट्रेनिंग. सोनाक्षीने वेट ट्रेनिंगने आपले स्नायू मजबूत केले. वजन कमी करताना शरीराचा स्नायू मास टिकवणे तिला महत्वाचे वाटले. त्यानंतर योगा. तिच्या फिटनेस प्रवासात योगाचा देखील मोठा वाटा होता. योगाने तिला मानसिक शांती आणि लवचिकता दिली. 5वी गोष्ट म्हणजे तिची मानसिक तयारी आणि तिने घेतलेली शिकवण. सोनाक्षीला वजन कमी करण्याची सगळी प्रोसेस सोपी नव्हती. तिला या प्रवासात मानसिक आव्हानं देखील आली, पण तिने स्वतःवर विश्वास ठेवला आणि तिच्या प्रवासातून आपल्याला शिकता येईल की वजन कमी करणे ही फक्त शारीरिक नाही, तर मानसिक गोष्ट आहे. तिच्या आत्मविश्वासाने आणि चिकाटीने तिने हे साध्य केले. सोनाक्षीच्या प्रवासातून एक गोष्ट समजते की वजन कमी करणे हे सगळ्यांच्या हातात आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक बळ या तिन्ही गोष्टींच्या सहाय्याने आपण ही वजन कमी करू शकतो. तिच्या जिद्दीने आणि ध्येय वृत्तीने आपल्याला शिकायला मिळते की असं काहीही नाही जे अशक्य आहे. मित्रांनो, जर सोनाक्षी सिन्हा तिच्या दृढ संकल्पनाने तिचे ध्येय साध्य करू शकते, तर तुम्ही का नाही? तुम्हालाही आपल्या प्रवासाची सुरुवात आजच करायची आहे का? तर मग वेळ वाया घालवू नका. आजच आपल्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी योग्य निर्णय घ्या. कृपया या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या 3 फिटनेस या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला आणखी अशा प्रेरणादायक कहाण्या देऊ शकू. तुमचा प्रवास कसा चालू आहे हे आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती. आजच्यापुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.